रामटेक तालुक्यातील आनंदधाम या पवित्र आणि आध्यात्मिक भूमीत महान त्यागी संत बाबा जुमदेवजी यांच्या 105व्या जयंतीनिमित्त एक अत्यंत प्रेरणादायी आणि समाजाला दिशा देणारा सोहळा नुकताच उत्सवात पार पडला। या विशेष पर्वाचे वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे व्यसनमुक्ती अभियान अंतर्गत आयोजित करण्यात आलेला भव्य सामूहिक विवाह सोहळा। महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या 105व्या जयंतीनिमित्त पार पडला एक आगळा वेगळा आणि सुंदर असा पर्व, आणि ते म्हणजे सामूहिक विवाह सोहळा। आणि सांगायला आवडेल की या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये तब्बल 22 जोडप्यांनी आपलं नवीन आयुष्य आणि नवीन संसार सुरू केलेला आहे। या सामूहिक विवाह सोहळ्यात तब्बल 22 जोडप्यांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली। परंतु हा फक्त विवाह नव्हता, तर हा होता संस्काराचा, विश्वासाचा आणि समाज परिवर्तनाचा एक जिवंत उत्सव। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आनंदधाम परिसरात एक वेगळाच आध्यात्मिक आणि सकारात्मक वातावरण निर्माण झालं होतं। ढोल ताशांचा निनाद, मंगलाष्टकांचा गजर आणि उपस्थितांच्या चेहऱ्यावरचा आनंद या सगळ्यांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता। या सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व जोडप्यांनी व्यसनमुक्त जीवन जगण्याची शपथ घेतली। ही केवळ लग्नाची गाठ नव्हती, तर एक जबाबदारीची, समाजाप्रती बांधिलकीची आणि स्वच्छ जीवनशैलीची सुरुवात होती। विशेष म्हणजे या उपक्रमाचा उद्देश केवळ विवाह लावून देणे नव्हता, तर समाजामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवणे सुद्धा होता। आजच्या काळात वाढत चाललेली व्यसनाधीनता अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे। याच पार्श्वभूमीवर आनंद आमच्या वतीनं उचललेलं हे एक पाऊल खरंच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी देखील या उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं। त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचे सामूहिक विवाह सोहळे फक्त आर्थिकदृष्ट्या मदत करत नाही, तर समाजाला एक योग्य दिशा देण्याचं काम सुद्धा करतात। भगवान बाबा हनुमान जी प्रणाम, महान त्यागी बाबा जिंदगी प्रणाम परमात्मा आहे। महान त्यागी बाबा जिंदगी यांची आज 105वी जयंती आहे। या जयंती पर्वावर ज्या महान त्यागी बाबा जिंदगीजींनी लाखो करोडो लोक व्यसनमुक्त केले, दुःखातून मुक्त केले, सुखात आणले, अशा बाबांनी आम्हाला अंधारातून मुक्त केलं। अशा बाबांच्या आज वाढदिवसावर, त्या जन्मदिवसावर आपण चांगलं काही केलं पाहिजे। आणि त्या अनुषंगाने महान त्यागी बाबा जिंदगी यांच्या आदेशाप्रमाणे 1992 पासून वधूवर परिचय मेळावा आणि विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं। 2010 पासून कंटिन्यूशन आता आपण विवाह सोहळा चालू केला। आज हे सफलतेचे 17वे वर्ष आहे। या 17व्या वर्षामध्ये हजारो पोरापोरींचं, अगदी गोरगरीब या मुला मुलींचे आई नाही, वडील नाही, कोणी रिश्तेदार नाही, पैसे लावायला कोणी तयार नाही, अशा पोरापोरींचे लग्न लावण्याचं काम आपण दरवर्षी महान त्यागी बाबाजी यांचा जन्म उत्सव चांगला कसा करता येईल हा उद्देश ठेवून आम्ही हे काम दरवर्षी करत असतो। महान त्यागी बाबाजींचे सेवक सब खुश आहे, कोणी गरीब नाही, कोणी दुःखी नाही, आणि दुःखी नाही, गरीब नाही, आणि म्हणून सुख शांती समाधान त्यांच्या घरात आहे। आणि म्हणून महान त्यागी बाबा जिंदगीच्या जन्मोत्सवावर अशा प्रकारचा सोहळा कसा चांगला करता येईल हा एकमेव उद्देश सर्व लोकांनी ठेवला। प्रत्येकाने आपापल्या 1-1 रुपया दिला, मुठभर तांदूळ दिले, आणि असा पोरापोरींचे लग्न लावण्याकरिता इथं मदत करण्याचं काम केलं। धन्य आहेत माझे महान त्यागी बाबा जिंदगीचे सेवक, की अशा प्रकारचं कार्य करण्याचं काम माझे परमात्माचे सेवक बंधू करत आहेत। आम्ही अशा प्रकारचं करू। आपण सर्व लोकांनी अशा प्रकारचे महान त्यागी बाबा जिंदगीचं नाव मोठं आणि बाबांच्या कार्याचा प्रचार प्रसार करून लोकांना सुखी समाधानी करण्याचं काम आम्ही सर्वांनी केलं पाहिजे। आज 3 एप्रिल विवाह सोहळा, महान त्यागी बाबा जयंती पर्वावर आज आमचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला। जयंतीच्या पर्वावर महान त्यागी बाबा यांच्या जन्मदिवशी आम्ही हा
विवाह सोहळा गरीब लोकांचे करतो आणि तो थाटामाटात व्यवस्थित आणि बढिया पार पडला. विदाई झाली आणि नवरी आपल्या नवीन परिवार असा आहे, हे आपण जे परिवार जोडले हे असे अत्यंत गोरगरीब लोक आहेत की जे लग्न करू शकत नाही. त्यांच्या कोणाला आई नाही, कोणाला वडील नाही, कोणाला भाऊ नाही, अशा लोकांचे जे काही करू शकत नाही, जे लग्न अशा लोकांचे आपण विवाह सोहळा करून दिला आणि त्यांना नवीन जीवन आपण आणि त्यांना आई वडील भाऊ बहीण बनण्याचे मान आम्हाला मिळाला. आम्ही त्याचे भाऊ बहीण बनलो, आई वडील बनलो आणि त्यांची विदाई. आश्रम आनंदामच्या वतीने दरवर्षीप्रमाणे महानतेगी बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने सामूहिक विवाह हा एक अतिशय मोठा उपक्रम माननीय लक्ष्मणरावजी मेहर आणि आनंदधामचे सर्व टीम हे आयोजित करतात. एक सामाजिक बांधिलकी ठेवून गोरगरीब सेवकांना आणि सामान्य माणसाला लग्नाचा खर्च होऊ नये म्हणून सामूहिक विवाहाचा स्तुत्य उपक्रम दरवर्षी ते करतात आणि अतिशय उत्साहात लोकांचा सहभाग करतात. नवी जोडपे या ठिकाणी आले त्या सर्व वधूंना मी शुभेच्छा देतो आणि माननीय लक्ष्मणरावजी मेहर आणि त्यांचे सर्व सहकारी यांना खूप खूप आभार अभिनंदन धन्यवाद देतो की त्यांनी हे उपक्रम ते दरवर्षी घेतात आणि आपल्या सेवकांना ते धीर देतात, त्यांना आश्रय देतात आणि त्यांच्या जीवनातले दुःख दूर करतात. श्री लक्ष्मणरावजी मेहर यांना खऱ्या अर्थाने मी मनापासून धन्यवाद देतो. या सोहळ्यादरम्यान प्रत्येक जोडप्याला आवश्यक संसारोपयोगी वस्तू देखील देण्यात आल्या. त्यामुळे नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी एक मजबूत आधार मिळाला. विवाह सोहळ्याचे सर्व विधी परंपरेनुसार आणि धार्मिक पद्धतीने पार पडले. मंगलाष्टकांच्या गजरात साक्षीदार म्हणून उपस्थित असलेल्या शेकडो लोकांच्या उपस्थितीत ही जोडपी वैवाहिक बंधनात अडकली. या प्रसंगी अनेक भावनिक क्षण देखील पाहायला मिळाले. काही कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते तर काहींच्या चेहऱ्यावर समाधान होतं की त्यांच्या मुलाचं लग्न एका चांगल्या संस्कारित वातावरणात होत आहे. मी शीतल आहे. मी इथून अरोली भांडेवाडीतून आलेली आहे. इथे हळदी मेहंदीचा कार्यक्रम लग्नाचा कार्यक्रम पूर्ण चांगलं झालेला आहे. सर्व पूर्ण ठीकठाक झाले. या संपूर्ण सोहळ्याचं व्यवस्थापन अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलं होतं. स्वयंसेवकांची टीम, आयोजकांची मेहनत आणि उपस्थित नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. बाबा जुमदेवजी यांच्या विचारांना आणि त्यागाला खरं अर्थाने अभिवादन करण्याचा हा एक सुंदर प्रयत्न होता. आज परमात्मा एक आनंदधामच्या वतीने आमचे सद्गुरू महानतेगी बाबा जुमदेवजी यांच्या जयंती पर्वावरती आनंदधामचे मार्गदर्शक माननीय श्री लक्ष्मणराव मेहरबाबूजी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 17 वर्षापासून आम्ही इथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करीत असतो. त्याचप्रमाणे आज सुद्धा इथे 22 जोडप्यांचे सामूहिक विवाह संपन्न झालेला आहे. त्या विवाह सोहळ्यामध्ये आम्ही हिंदू परंपरेनुसार प्रत्येक रीतिरिवाजाने तो हा लग्न सोहळ्याचा कार्यक्रम पार पाडत असतो. या कार्यक्रमामध्ये मुलींचे कन्यादान केले जातात, त्यांना घरगृहस्थीच्या भेटवस्तू दिल्या जातात. सोबतच आम्ही इथे अन्नदान, रक्तदान आणि सोनदान, नाणदान, पुष्कळशे दान आम्ही आमच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करीत असतो. सर्वांना माझा नमस्कार. 105व्या जयंतीनिमित्त आनंदधाम रामटेक येथे विवाह सोहळ्याचे आयोजन केलेलं होतं. या विवाह सोहळ्यामध्ये 22 जोडप्यांचे विवाह पूर्णपणे पार पडले. आमच्या आनंदधामच्या स्वयंसेवकांनी इथे आपलं निशुल्क योगदान दिलेलं आहे. आम्ही 2 दिवसाआधी स्वच्छता अभियान, त्याच्यानंतर मंडपपूजन नंतर विवाह सोहळा पूर्णपणे आपलं योगदान दिलेलं आहे आणि पुढल्या वर्षी परमात्मा एकच्या सगळ्या स्वयंसेवकांनी आमच्या आनंदधाम स्थळी येण्याची कृपा करावी. सगळ्यांना माझा नमस्कार. महानतेगी बाबा जुमदेवजी यांच्या 107व्या जयंतीनिमित्त आज जो विवाह सोहळा पार पाडण्यात आलेला, खरंच म्हणजे बघून आनंद झाला की आजही माणुसकी ही जिवंत आहे. इथे रक्तदान असो, कन्यादान असो, असे अनेक प्रकारचे दान जे आहे आज या विवाह सोहळ्यामार्फत झालेले आहे. तब्बल 22 जोडप्यांनी आपला नवीन संसार इथे सुरू केलेला आहे.